तर आम्ही आलो कोंढा नागनाथ या तीर्थक्षेत्रात. कोंढा नागनाथ हे मंदिर भारतातील 12व्या ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. हिंगोली जिल्ह्यातील उरणा गावात वसलेले हे मंदिर हजारो वर्षांची परंपरा, श्रद्धा आणि इतिहास आपल्या कुशीत सामावून बसले आहे. कोंढा नागनाथ मंदिराचा इतिहास. आताच आम्ही उभे राहिलो दुपारी 2 वाजता, 1:30 ते 2 वाजता. नामदेव महाराजांची कथा आपण महाराजांकडून, आजोबांकडून ऐकली आहे. तर तेच महाराजांची कथा अशी होती की याच मंदिराचं मुख अगोदर. तर आज हा आपला पहिला ब्लॉग आहे. तर आपण जाणार आहोत फर्स्ट ब्लॉगला कोंढा नागनाथ. तर चला, आपल्यासोबत आहे 2 कार्ट. तर भावांनो, आपण जाणार होतो कोंढा नागनाथला, बट मध्येच आपल्याला नरसिंह नामदेव देवस्थान लागलं आहे. हिंगोली आपल्या सेनगाव हिंगोली रोडवरतीच कोंढा नागनाथ जाताना नरसिंह नामदेव रोड लागतात. तेथे आम्ही प्रसिद्ध देवस्थानामध्ये आलो आहे. तर चला बघूया कसं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, इथले कन्स्ट्रक्शन कसं आहे. खूप अप्रतिम असं इथे बांधकाम केलेलं आहे नरसिंह नामदेव मंदिराचं. इथे खूप सारे भक्त त्यांचे येतात. खूपच सुंदर असं इथे बांधकाम नरसिंह नामदेवांनी केलेलं आहे. तर आपण आता जाऊया. इथे छोटीशी नदी आहे साईडलाच मंदिराच्या, तर आपण तिथे जाऊया. तर बघू शकता तुम्ही की किती अप्रतिम असं कन्स्ट्रक्शन या मंदिराचं द्वारे केलेलं आहे. आता आपण आलो आहे नदीच्या जवळ. येथे एक श्री संत श्रेष्ठ सेना महाराज मंदिर इथे आहेत, बघू शकता तुम्ही. तर हे आपल्या इकडे नद आहे साईडला. तर चला जाऊया आता, इथून दर्शन करूया आणि इथून निघूया आपल्या कोंढा नागनाथ करता. तर हे बघा, खूपच सुंदर असं बहार पण आपल्याला बघायला मिळतात. या साईडला नदी आहेत आणि जस्ट या बाजूला येथे या गावची स्मशानभूमी सुद्धा आहेत, ते बघा. आणि इथे खूप दुरून आताच आम्ही बघितलं की खूप दुरून पर्यटक येतात. तर आताच आम्ही पंजाब मधील पर्यटक आले होते, त्यांच्याशी भेटलो. तर आता थोडक्यात आपण एखाद्या आजोबाजवळ जाऊया, इथले पुजारी वगैरे, आणि त्यांच्याकडून या मंदिराचा इतिहास जाणून घेऊ. आपण एखाद्या आजोबाजवळ जाऊन इथला इतिहास काय आहे ते बघूया. तर आपल्याला नरसिंह नामदेव या गावामध्ये नरसिंह नामदेव मंदिर प्रसिद्ध आहे. तर त्याविषयी आजोबा आपल्याला थोडी माहिती सांगणार, त्याचा इतिहास कसा होता, काय होता, तर जाणून घेऊया आपण आजोबाकडून. तर आजोबा सांगा, कसा होता या मंदिराचा इतिहास. संत नामदेव महाराजांचे हे जन्मस्थान आणि जन्मस्थान असल्यामुळं यांचं या ठिकाणी स्मारक म्हणून इथे एक मंदिर बांधण्यात आले. पूर्वी या काळी इथं मंदिर छोट्याच्या स्वरूपात, म्हणजे विस्तार स्वरूपात नव्हतं, छोटं झोपडी मिळून होतं आणि त्याच्यावर कळीत वगैरे काही नव्हता. नंतर मग या सातारकर महाराजांनी ते मंदिराचं काम होती घेतलं, ते पूर्णत्वाने कळस केला, हे केला. त्याच्यानंतर आता चांगल्या स्वरूपात असावं म्हणून आताच्या काळामध्ये या 2-3 वर्षामध्ये हे जीर्णोद्धार पुन्हा परत करण्यात आला आणि आता नवीन मंदिर उभारण्यात आलं. कमिटी स्थापन झाली नाही, ते आमदार आहेत, मुख्यमंत्री आहेत, बाकीचे कमिटी आहेत, ट्रस्ट झालेली आहे. तर ते शासनाकडून काही निधी मिळते आणि हे लोकवर्गणीतूनच झालेले पाहत होते. हा, हे लोकवर्गणीमधून मंदिर झालेले, बाकीचे जे काम आहे ते शासनाच्या निधीतून जातात. आता बरंच डेव्हलपमेंट झालेली. आणखी काही महाराजांविषयी इतिहास. महाराज कोण होते? महाराज हे नामदेव महाराज विठ्ठलाचे लाडके भक्त. त्या पूर्वीपासून त्याला त्या लेडीवाळा होता, त्याचे वडील सुद्धा पंढरीला जाऊन त्यांची उपासना करत होते. परंपरेनं यांचा सुद्धा लढा त्याचीच होता, विठ्ठलाची. आणि याने जे केशवराजाचं मंदिर होतं, त्या केशवराजाच्या मंदिराला नैवेद्य म्हणजे दूध सुद्धा यांनीच पाजलं.
हा. या नरसी गावामध्येच एक ती मूर्ती होती. हा. पण ते मुस्लिम रजाकारीच्या काळात ती मंदिर नादुरुस्त झालं, उद्ध्वस्त झालं. आणि ही मूर्ती आदिगस्थळी तिकडे नेण्यात आली. त्या मूर्तीने जे दूध पाडलं त्याचा आणखीनही दुधाचा ओरंगीचा आहे हा. अशी आख्यायिका. अच्छा अच्छा आहे का? हो. आणि असं मला ऐकायला आलं होतं की मंदिराचं जे काही गेट आहेत यांना मंदिर भजन करू नाही द्यायचे. हा ते औंढा नागनाथला, तोंडा लागला औंढा नागनाथची स्थिती आहे ती. हे औंढा नागनाथच्या मंदिरात गेले असता हे मधात जाऊन दर्शन घेऊन भजन करणार होते, म्हणजे नरसिंह महाराज हा. तिथे औंढा नागनाथला जात होते, जात होते तिथे भजन करून होते. भजन. पण त्या पुजाऱ्यांनी त्यांना येऊ देत नाही, बाबा तुम्ही आमची पूजा चालू आहे, पूजापाठ चालू असताना तुम्ही ते पण पाठीमागे जाऊन कीर्तन करा. हा. हे पाठीमागे गेले, त्यांनी पाठीमागे जाऊन भजन सुरू केलं. हा. तर त्याने सांगितले बाबा मी काय एवढे काय हे किंवा त्यांनी मला येऊ दिलं नाही, मला पाठीमागे गेले. तर ते स्वतः खिंडी तिथलं मंदिर घुमवलं आणि त्याचा पूर्वद्वार पश्चिमेला केला. आजची स्थिती आहे ती. आज पण ते आपल्याला बघायला मिळेल. हो. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही इथे इतिहास सांगितला चांगल्या प्रकारे. खूप असा अवघडीचे इतिहास आहेत महाराजांचा. तर आता आम्ही जाऊया औंढा नागनाथला, ते बघूया. प्रत्येक कौतुक तर बघितलंच आपण की म्हणजे महाराजांचा इतिहास कसा होता. आपण आता बघितलेच त्यांची जी जुनी कथा होती महाराजांनी पूर्णपणे आपल्याला सांगितली. तर आता आपण इथून निघूया औंढा नागनाथला. तर चला भेटूया तिथेच. तर आम्ही आलेलो औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्रामध्ये. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ या गावी स्थित आहे. तर चला घेऊया दर्शन आपण आता. औंढा नागनाथ हे मंदिर भारतातील 12व्या ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. हिंगोली जिल्ह्यातील औंढा गावात वसलेले हे मंदिर हजारो वर्षांची परंपरा, श्रद्धा आणि इतिहास आपल्या कुशीत सामावून बसले आहे. औंढा नागनाथ मंदिराचा इतिहास महाभारत काळाशी जोडला जातो. अशी आख्यायिका आहे की पांडवांनी वनवासाच्या काळात येथे भगवान शिवाजीची आराधना केली आणि हे शिवलिंग स्थापन केले. यानंतर यादव आणि चालुक्य राजवटीत मंदिराचा विस्तार व जीर्णोद्धार करण्यात आला. इतिहासकारांच्या मते हे मंदिर 3000 ते 5500 वर्षे जुने असून हे मंदिर हेमाळपंथी स्थापत्य शैलीत बांधले आहे. मंदिराची रचना पूर्णपणे दगडात कोरलेली असून कुठेही सिमेंटचा वापर केलेला दिसत नाही. विशेष बाब म्हणजे इतर ज्योतिर्लिंगाप्रमाणे वर न राहता येथील गर्भगृह थोडेसे जमिनीखाली आहे. हे मंदिराचे एक वेगळे आणि अद्भुत वैशिष्ट्य मानले जाते. धार्मिक महत्व असे आहे की येथे भगवान शिव नागनाथ या रूपात विराजमान आहे. असे मानले जाते की येथे दर्शन केल्याने सर्पदोष, कालसर्पदोष, मानसिक ताणतणाव यापासून मुक्ती मिळते. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला येथे विशेष अभिषेक, रुद्राभिषेक आणि पूजा केली जाते. तर मित्रांनो, आताच आम्ही दर्शन करून आलो आहे मंदिरातून. 3 सेकंदाचं आमचं दर्शन झालं. पण त्या 3 सेकंदाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही अवघे 3 ते 4 तास आम्ही उभे राहिलो. दुपारी 2 वाजता, 1:30 ते 2 वाजतापासून आम्ही त्या रांगेमध्ये लागलेलो होतो. परत मंदिरामध्ये दर्शन झालं. अंदर छोटूसं मंदिर आहे, जागा माणसाला बसण्याजोगता पण ते जागा नाही आहे मंदिरामध्ये. शिवलिंग, छोटंसं शिवलिंग आहे. दर्शन केलं आणि बाहेर निघालो. आता एकदा आपण मंदिराचं पूर्ण दर्शन करूया. तर आपण आलेलो आहे सासू सुनीचे कुंड. इथे कुंड आहे आणि शनिदेवाचे मंदिर सुद्धा इथे आहे. जस्ट मंदिराच्या बाजूलाच हे कुंड इथे बघायला मिळतात आपल्याला. चला घेऊया. तर बघा, हा असा कुंड आपल्याला पाहायला मिळतो. तर आता हे सासू सुनी कुंड, त्याच बाजूला शनिदेवाचे मंदिर आहे. प्रसिद्ध असे मंदिर, खूप वर्षापूर्वीचे इथे मंदिर आहेत. तसंच हा कुंड पण, सासू सुनीचा कुंड खूप वर्षा आधीचा आहे, प्राचीन काळी. तर शनिदेवाचे दर्शन घेऊन आपण पुन्हा जाऊया मंदिराकडे.
तर आपण बघितलं होतं, आपण गेलो होतो नरसिंह नामदेव या देवस्थानावरती. नामदेव महाराजांची कथा आपण महाराजांकडून आजोबांकडून ऐकली आहे. तर तेच महाराजांची कथा अशी होती की याच मंदिराचं मुख अगोदर पूर्व दिशेला होतं. बट तेच आता नरसिंह कथा सांगण्यात येत आहेत की त्यांना ते इथे दर्शन घ्यायला आले होते, परंतु ते कीर्तन करायचं म्हटले तर इथले जे पुजारी होते त्यांनी म्हटलं की इथं तू करू नकोस, तू पाठीमागं जाऊन बस. तर ते नामदेव महाराज ते आले आणि याच्या पाठीमागे बसले आणि तिथे कीर्तन करत बसले. तर शिवजी स्वतः नागनाथ महाराज स्वतः आपलं या मंदिराचं मुख घुमून त्यांच्याकडे मुख केलं आणि ते पण कीर्तनामध्ये भंग झाले. आणि हे सगळं बघून सर्वजण इथले आश्चर्यचकित झाले की नरसिंह नामदेव महाराजांचं कीर्तन आपण ज्यांना करायला नाही आता लावलं ते साक्षात नागनाथ महाराज त्यांचे कीर्तन ऐकत आहेत. तर असा नामदेव महाराजांचा इतिहास जे आपण बघितलं. कुठून ते नरसिंह नामदेव महाराज देवस्थान नरसिंह नामदेव इथून आजोबांच्या इथून ऐकलं. मित्रांनो, औंढा नागनाथ हे केवळ एक मंदिर नाही तर श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म याचे एक पवित्र केंद्र आहे. इथे आल्यानंतर मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. तुम्हाला संधी मिळाली तर एकदा नक्की भेट द्या. मित्रांनो, आजचा आमचा औंढा नागनाथ मंदिराचा प्रवास व आमचा फर्स्ट ब्लॉग येथेच संपतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.